पण जी शेतकऱ्यांना जी कर्जमाफी केलेली आहे त्याचे निकष जे आहेत हे लवकरात लवकर जाहीर करण्याची आवश्यकता आहे। साखर कारखानदारीच्या अडीअडचणीच्या संदर्भामध्ये मी अतिशय सविस्तरपणाने या सभागृहामध्ये भूमिका मांडली, त्याच्यासाठी आपली वेळ पण मागितलेली आहे, तर त्याच्यावर एक आपल्याकडून स्पष्टता मला पाहिजे। अध्यक्ष महोदय, कर्जमाफीच्या संदर्भात आपण साधारणपणे कोण पात्र असेल हे तर घोषित केलं आहे, पण बाकी पात्रता किंवा बाकी जे काही निकष आहेत फार काही कॉम्प्लिकेट आपण करणार नाही आहोत, तरी ते लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी घोषित करू। कमिटी त्याच्यावर वर्क करते, लवकरात लवकर आपण घोषित करू। अधिवेशन संपण्यापूर्वी कदाचित नाही करू शकणार, पण आपण जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर आपण ते करू। आणि दुसरं, साखरेच्या संदर्भात मी एक बैठक स्वतः घेईन आणि हे सगळे प्रॉब्लेम समजून घेईन। पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते, त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नानाभाऊ, राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल। शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहे।